आपलं सर्वांचं स्वागत आहे गीतास किचनमध्ये. तर आज आपण स्पेशली बनवणारा नवीन प्रकारची शिमला मिरचीची भाजी. तर बघा, आपली शिमला मिरची घेतलेली आहे, मी विकत आणलेली आहे. तर हे बघा, शिमला मिरचीची आपण आज नवीन स्टाईलमध्ये बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी. तर त्याच्यासाठी मी घेऊन घेतलं आपले उकडलेले आहे 2 ते 3 आपले आलू. आणि आपण आलूचं आपण भरीत बनवणार आधी. आणि त्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला एक कांदा आणि एक टमाटर 2 टमाटर मी इथं कापून ठेवलेले आहे. तर बघा कशी बनवते तुम्हाला, तर माझ्या चॅनलला बघा. तर ही शिमला मिरची आहे, तर याला मी असं मधातून आपलं याच्यातून असं कापून घेणार आहे. तर बघा, याला असं गोल गोल आपलं कापून घ्यायचं. तर बघा, हे याला आपण असं कापून घ्यायचं. तर याच्यामध्ये आपण आलूचं भरीत बनवून घेणार आहोत. तर हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर असं सर्व शिमला मिरची मी कापून घेणार आहे. चला बघू शकता मंडळी, आपण शिमला मिरचीचं आतमधलं सर्व काढून घेतलेलं आहे. तर आता मी बनवून घेणार आहे आपलं आलूचं भरीत. चला, तर आलूचं भरीत बनवायला घे. आता आपली गॅस लावून घेते, त्यावर ठेवून घेणार आपलं भांडं आलूच्या भरीतसाठी. तर बघा, त्याच्यामध्ये टाकून घेणार आपलं 1 ते 1.5 लिटर असं तेल. खूप सारं तेल नाही टाकायचं. तर बघा, आपलं एवढं तेल टाकून घेणार आहोत. तर मंडळी, मी यात टाकून घेते आपलं थोडंसं जिरं आणि आपले 2 ते 3 मिरच्या कापून घेतलेल्या होत्या, आपण टाकून घेणार आहोत. टाकून घेणार थोडंसं राई आपलं. तर मंडळी, याच्यामध्ये आपण थोडंसं आपलं तिखट, धनिया पावडर आणि हळद टाकून घेतलेलं आहे. आपले 2 आलू उकळून घेतलेले होते, हे पण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. तर आपण याला चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. मग आपल्याला म्हणजे गुटल्या नाही राहिलं पाहिजे आलूच्या. तर बघा, याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर मंडळी, आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं मीठ आणि थोडंसं आपलं सांबार. तर बघा, आपलं आलूचं भरीत तिथं तयार होऊन गेलेलं आहे. तर आपलं शिमला मिरचीमध्ये टाकायला. तर याच्यानंतर मी तयार करून घेणार आहे आपलं ग्रेव्ही बनवण्याचा मसाला. तर कांदे टमाटर मी थोडंसं भाजून घेणार आहे. तर बघा, आपलं आलूचं भरीत तयार झालेलं आहे. तर याला मी आता थोडंसं आपलं थंड होऊ देणार आहे. तर मंडळी, तुम्ही पण ट्राय करून बघा नवीन नवीन रेसिपी, सांगा कशी झाली म्हणून. तर बघा, आपलं आलूचं भरीत झालेलं आहे. तर मी याला आता ठेवला आहे मी माझा तवा. तर याच्यामुळं अगोदरच मी थोडंसं काहीतरी भाजलेलं होतं, तर तवा आपला तसंच आहे. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आपला कांदा. तर याच्यात कांदा टाकले की थोडंसं आपलं तेल टाकून घ्यायचं आणि टमाटर पण टाकायचे. तर बघा मंडळी, मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. आपलं कांदे भाजत आहे. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी आपले टमाटर. तर टमाटरनं कांदा पण चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं. तर आपलं ग्रेव्ही छान होतो. तर बघा, कांदे टमाटर चांगले भाजून झालेले आहे. तर मी याला आता काढून घेते आणि याला मिक्सरमध्ये बारीक करते. चला, तर आपण आता ह्या शिमला मिरचीमध्ये आलूचं भरीत भरून टाकून घेऊया. तर बघा, इथं आलूचं भरीत आहे आपलं. तर याला मी थोडंसं आपलं असं गोलसर रोल करून घेणार आहे. तर बघा, असा रोल करायचा आपलं गोल आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघा, मस्त असं शिमला मिरचीमध्ये आलूचं भरीत टाकून घेतलं की याला थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे. तर बघा, मस्त असं टम्म भरून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही पण ट्राय करा आणि सांगा कसं झालेलं म्हणून. तर बघा, आपलं शिमला मिरची मस्त टम्म झालेली आहे, फुगलेली आहे, मस्त भरून झालेलं आहे मिश्रण याच्यामध्ये. तर आणखी मी एक तुम्हाला भरून दाखवते. तर बघा, याला थोडंसं आपलं असं गोलसं करून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर मंडळी, छान लागते याची भाजी. शिमला मिरचीची नवीन युनिक भाजी आहे ही आपली. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि तर बघा, आपलं मस्त झालेलं आहे भरून. तर आणखी मी याच्यामध्ये भरून घेणार आहे. तर झालं आपल्याला भरून. तर असं सर्व मी भरून घेणार आहे. मस्त आपलं भारी भारी झालेले आहे ते. तर बघा मंडळी, आपले झाले आहे सर्व भरून. तर आम्ही आता याला थोडंसं आपलं तेलामध्ये तळून घेणार आहे. आपलं हलकंसं थोडंसं तेल टाकून. तर चला, तर याच्यामध्येच मी टाकून घेणार आपलं थोडंसं तेल. तर बघा, तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच आपली शिमला मिरची आपले असे हलकेसे तळून घेणार. तर बघा, याला असं साईडला ठेवून त्याने आपण हलकेसे याला थोडंसं फ्राय करून घेऊया, असं तळून घेऊया. तर बघा, असं तळून घ्यायचं.
बघा मंडळी, आपलं असं दोन साईडनं आपलं पलटवून घ्यायचं. तर आपलं असं पकत आहे. तर बघा, याला असं पलटवून घ्यायचं, पूर्ण गोल साईडनं पलटून घ्यायचं. तर बघू शकता मंडळी, आपली शिमला मिरची मस्त इथे तळून झालेली आहे. तर मी याला आता काढून घेणार आहे. तर आपले राहिलेले आहेत हे पण आपण थोडंसं तळून घेणार आहे याला. तर तुम्ही पण बघा. आपण आपली भाजी बनवायला घेऊया. तर याच्यामध्ये मी आपलं 2 ते 3 बुटलं तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता कांदा नाही टाकणार आहे, कारण की आपण कांद्याचा आणि टमाटरचा पेस्ट आधीच करून घेतलेला आहे. तर मी आता हा पेस्ट बनवलेला आहे तो टाकून घेणार आहे, आपलं अद्रक लसणाचं पेस्ट. तर बघा, आपलं कांद्याचं टमाटरचं पेस्ट टाकून घेतलेलं आहे. तर तुम्हाला कांदा टाकूशी वाटत असेल तुम्ही टाकू शकता. तर मी आता नाही टाकणार आहे, कारण की आपण पेस्ट बनवलेलं आहे याचं. तर याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपलं अद्रक लसणाचं पेस्ट. तर बघा, आपण थोडंसं गॅस वाढवून घ्यायची. तर याच्यात टाकून घेणार आपलं अद्रक लसणाचं पेस्ट. तर आता आपलं कांद्याचे टमाटरचं पेस्ट आणि हे सर्व पकडून झालेलं आहे. तर याच्यामध्ये टाकून घेणार आपलं हळद, तिखट, आपले घरगुतीच मसाले आहे. तर हे सर्व मी टाकून घेणार आहे. तर तुम्ही बघा, असं टाकून घेतलेलं आहे मी. तर मी घरचेच आपले मसाले हळद, तिखट आणि सुकू मसाला तो टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. तर बघा, तर मी ज्या भांड्यामध्ये आपण आलूची भरीत आणि मिरची तळली होती त्याच भांड्यामध्ये मी बनवलेलं आहे. तर बघा, तर आपले आता याच्यामध्ये टाकून घेणार आपलं मिरची. तर बघा, हे मिरची मी याच्यात टाकून घेणार आहे. तर आपल्याला ग्रेव्ही करायची आहे मिरच्याला. तर बघा मंडळी, भरली आपली शिमला भरली मिरची असं म्हणतात याला. तर आपली शिमला भरली मिरचीची भाजी मस्त झालेली आहे. जसं का आपण सैगे वांगे बनवतो तशासारखीच आहे. सारख्या वांग्यामध्ये आपण मसाले वांगे करतो, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मसालेच टाकतो. तर याच्यामध्ये बी टाकलेलं आहे आलूचं भरीत. तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि सांगा कशी झाली म्हणून रेसिपी. याच्यामध्ये टाकून घेणार आपलं थोडंसं सांबार. तर बघा, मस्त तरी आलेली आहे भाजीला. तर बघा मंडळी, मस्त आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. तर आता आपण याला थोडंसं आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मी याच्यामध्ये भाजी आपली काढून ठेवणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी आपली भाजी कशी झाली आहे म्हणून. तर मंडळी बघा, आपली भाजी मस्त झालेली आहे, तयार झालेली आहे भाजी. तर मंडळी, तुम्ही पण ट्राय करू बघा आणि सांगा कशी झालेली आहे म्हणून. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशी झालेली म्हणून. तर मंडळी चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा. तर अशीच मी नवीन रेसिपी तुमच्यासमोर आणत राहते. तर बघा, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर बाय.